नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे, व्हिडिओ जर्नलिस्ट. आज मी दहिसर पोलीस ठाण्याकडून आज त्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला होतो. पोलीस आयुक्तालय मुंबई शहर परिमंडळ 12 मुंबई अंतर्गत दहिसर पोलीस ठाणे मुंबई महाराष्ट्र पोलीस विजिट डे 2025 आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्या वस्तू गहाळ झाल्या, चोरी झाल्या, ज्यांच्या वस्तूमध्ये मोटरसायकल असो, मोबाईल असो या मंगळसूत्र असो, की ज्या गेल्या त्या पोलीस ठाण्याने त्या सगळ्या वस्तू पुन्हा परत ज्यांच्या गेलेल्या दस्तऐवज हे आज दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने साहेब यांच्या शुभ हस्ते जवळजवळ कोणाचे चांगले मोबाईल गेले त्यांचे मोबाईल त्यांना परत मिळाले. ज्यांच्या कोणाची जी टू व्हीलर वाहनं ती त्यांना परत मिळाली. ज्यांचे काही वेळेला काही मंगळसूत्र या अशा काही ऐवज जो आज पोलीस ठाण्याने मोठ्या प्रमाणात ज्याच्या हरवल्यानंतर तक्रारीनुसार पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांनी मेहनतीने या वस्तू परत केलेल्या आहे. आणि हा कार्यक्रम बंधूंनो तुम्ही पहा. दहिसर पोलीस ठाण्याची कामगिरी आणि महाराष्ट्र पोलीस वेटिंग डे आजचा दिवस म्हटला. कोणत्याही पोलीस मदतीसाठी हा नंबर आहे 2 जानेवारी ते 8 जानेवारी या पिरियडमध्ये पोलिसांचा जनजागृती व सायबर क्राईम रोखण्यासाठी त्यांचे पथनाट्य, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक बांधिलकीने अनेक पोलीस अधिकारी पुढील याच्यामध्ये काम करणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी इकडचे मुख्य अशोक होनमाने साहेब सिनियर इन्स्पेक्टर आहे. त्यांच्याबरोबर जनसंपर्क विवेक सोनावणे आहेत. त्यांच्याबरोबरीने राम पोटे प्रशासन आहेत. एम देसाई साहेब आहेत. त्याचबरोबर की अशोक नाना घुगे आणि अशी सगळी मंडळी आणि सायबरचे अनेक पोलीस अधिकारी आज यामध्ये काम करत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. पुढील कार्यक्रम पहा. शिवम विश्वकर्मा, वैष्णवी गवस, विधी मेहता, हरीश, विधी मेहता, हरीश, रमेश कुमार, तेजस, अंजली, सरोज मॅडम, या पुण्याला पाहिजे तुम्ही शेरी बाबा पुण्याला चालले हो उद्या इथे नाही ते श्री अंकुश गुरव, नमस्कार. श्रीमती भारती सरवैया, श्रीमती नयन मेस्त्री, भारती सरवैया या मॅडम इकडे, श्रीमती नयन मेस्त्री, समोरडे विलास बराई, राहुल कल्याण, विशाल आडसूळ,
जाधव, दिनेश जाधव, विशाल अडसूळ यांचा ओप्पो फोन चोरी झालेला होता, त्यांना परत दिला येत आहे. दिनेश जाधव, त्यांच्या मिसेस आलेले आहेत, त्यांना आपण ओप्पोचाच फोन त्यांचा परत करत आहे. अंजनी राय, काशीनाथ जाधव, काशीनाथ जाधव यांचा विवो फोन गाळ झालेला होता, त्यांना आपण हा परत करत आहे. काशीनाथ जाधव. महेश साळवी, महेश साळवी, महेश साळवी यांचा ओप्पो फोन गाळ झालेला, त्यांना परत करत आहे. सुनील भिसे, सुनील भिसे, राकेश, राकेश जयस्वाल, राकेश जयस्वाल यांचा सॅमसंग फोन गाळ झालेला, त्यांना परत करीत आहे. राकेश इकडे, दिनेश गुप्ता, दिनेश गुप्ता, दिनेश गुप्ता, शिवम विश्वकर्मा, शिवम विश्वकर्मा, आता ऑटो रिक्षा चालकांचे जे ओनर आहेत त्यांचं नाव घेतो. श्री जब्बार अन्सारी, जब्बार भाई आ जाइए. श्री अजय दासरे, श्री रतन मैती, अजय दासरे या. अजय मैती, ललन कुमार साहू, ललन कुमार साहू, विनय साळे, विनय साळे, ललन कुमार, ललन कुमार पुकारलाय सर पहिलं. राजेश धोत्रे, ललनचं सांगा पुकार घे. ललन कुमार साहू, राकेश धोत्रे, राकेश धोत्रे, राकेश धोत्रे, अमरजीत यादव, श्रीमती श्री अरविंद परमार, ज्यांना ज्यांना वस्तू भेटलेली आहे कृपया त्यांनी थोडा वेळ थांबून राहू. श्रीमती लता रेवाडीकर,
सतीश आपण सोडून देतो, पण आज पोलिसांच्या मार्फत नवीन वर्षात एक सोना तुम्हाला परत भेटलेलं, काय सांगाल? मला सोनं परत भेटलं ना, मला खूप आनंद झाला. पोलीस स्टाफ लोकांचे खूप खूप आभार मानते. त्या लोकांनी खूप मला मदत केली आणि माझ्या पाठीशी उभं राहून मला सहकार्य करून मला मिळवून दिलं. किती दिवसापूर्वी हे सोनं गेलं होतं तुमचं? 1 वर्ष झालं आणि आता मिळालं 3-4 महिने झाले. आणि हे साहेब माझ्या पाठीशी, ते साहेब पाठीशी, सगळेजण पाठीशी होते आणि मला सहकार्य केलं आणि मला मिळवून दिलं. आज काय वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद वाटलं. क्या लगता है आज आपको जो आपका चेन मिला है, कितने दिन पहले चोरी हुआ था और आपने इसकी आज भी छोड़ दी थी, कहीं ना कहीं आपको एक आता फिंगरप्रिंट घेतो तसं आपण प्रत्येक आरोपीचं फिंगरप्रिंट घेतो आणि त्याची माहिती आपण काय करतो, जतन करतो. ऑनलाईन माहिती आपण फिंगरप्रिंट ब्युरोला म्हणजे पाठवतो. त्याचं नाव चुकलं किंवा काय चुकलं तर ते आपल्याला त्याच्या फिंगरप्रिंटवरून आयडी स्कॅनवरून तो निष्पन्न होतो की हा पण ह्याच्या आधी पण गुन्हे आहेत. सेम नाव असतं कधी कधी, तो पण तो वाचला जातो. पण हे डोळ्यांची किरणं म्हणा, हाताची बोट ठसे म्हणा, परत अजून काय असतं डोळ्याची हाताची, त्याच्यावरून आपण त्याला निष्पन्न करू शकतो की हा आरोपी आहे. त्याने जर नाव जरी चेंज केलं असेल तरी आपल्याला त्याचं माहिती मिळू शकते. त्याचं सगळं रेकॉर्ड असतं. एखादा पेपर हरवला असं चालतं का? नाही, मग ते कोणी पण वापरेल. म्हणून मग त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवण्याचं जे काम आहे ते या रूम मध्ये जातं. हा, इकडे ठेवलेत हेल्मेट. तुम्ही बघितलं असेल, दंगल वगैरे उसळली असेल तर पोलीस हेल्मेट घालतात स्वतःच्या रक्षणासाठी. लाठ्या असतात, हेल्मेट असतात आणि ते सगळे वेगवेगळे वेपन्स. ठीक आहे, असंच पाहिजे जातं. आणि रजिस्टर झाल्यानंतर जे आरोपी वगैरे पकडायचं, त्यांची माहिती काढणं, हे काम या ऑफिसमध्ये बसणारे अधिकारी करतात. म्हणजे आता तुमचा एखादा आरोपी चोरी करून पळालाय, मग त्याला कसं शोधायचं? CCTV बघितले जातात, त्यांच्या मोबाईलचे रेकॉर्ड काढले जातात, त्यांची आणखी काही माहिती घेतली जाते, वेगवेगळ्या साक्षीदारांना बोलवलं जातं. तर त्या सगळ्या गोष्टी या रूममध्ये केल्या जातात. तसंच जर एखादा आरोपी पकडला तर त्याला काही वेळासाठी आम्हाला चौकशीसाठी ठेवायचं असेल तर ह्या आतल्या रूममध्ये आम्ही त्याला ठेवतो. आता मुंबईमध्ये जसं पिक्चरमध्ये आपण लॉकअप बघतो, जेल बघतो, तसं मुंबईमध्ये नाहीये. कारण मुंबईमध्ये जागा नाहीये पोलीस स्टेशनला, छोट्या पोलीस स्टेशन आहे. म्हणून सगळ्या पोलीस स्टेशनचं मिळून बोरीवलीला एकच लॉकअप असतं. आम्ही जर आरोपी पकडला तर त्याला कोर्टात आता दुसऱ्या दिवशी न्यायचं असतं. मग त्याच्या आधी आम्ही त्याला त्या लॉकअपमध्ये नेऊन ठेवतो आणि तिथून कोर्टात घेऊन जातो. काही काही पोलीस स्टेशनलाच लॉकअप असतं, त्या लॉकअपमध्ये कधी कधी ठेवलं जातं आरोपी. ठीक आहे, काहीतरी वचक राहतो आपला, बाबा त्यांना बॉन्ड दिला तो बंद करण्याचं ज्या आरोपीचा गुन्हेगार रेकॉर्ड जास्त असेल, 3-4 पेक्षा जास्त गुन्हे असतील, त्यांना आपण हद्दपार करतो, तडीपार करतो. तडीपार करतो म्हणजे त्याने या एरियामध्ये राहायचं नाही. हा एरिया सोडून 2-3 जिल्ह्याच्या बाहेर आपण त्याला तडीपार करतो. 2-3 जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा पूर्ण, मीरा भाईंदर, ठाणे जिल्हा, असे 2-3 जिल्ह्यामध्ये आपण त्याला हद्दपार करण्याची कारवाई करतो. समजलं कोणाला? तर एवढे सगळ्या वरती फाईल ठेवल्यात नाही, ह्याच्यामध्ये आरोपींची नावं आहेत वेगवेगळ्या नावं लिहिलेली आहेत, फाईलची आणि फराबी, शिक्षावरती असं. आणि त्याच्यामध्ये जेल असतात, जेलमधून जे सुटलेले आरोपी असतात त्यांच्यावर सुद्धा आपण प्रतिबंध कारवाई करतो. जे टॉप 10 मधले आरोपी असतात, नॉन मवाली असतात, आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये जास्त गुन्हेगारी करण्यात येतात, विनाकारण त्यांचं रेकॉर्ड आपल्याकडे पडत असतं. मोबाइल हैंगिंग सब कुछ बढ़ रहे हैं और मंगलसूत्र चोरी हो रहे, जाते जाते लेडीज लोग का. आता दहिसर पोलीस स्टेशनच्या श्रद्धा पाटील
आलेले आहेत त्या सगळ्या कलावंतांना वो हमारे आर्टिस्ट सर्व आर्टिस्ट काही मंडळी त्यांनाही आपले दैसरचं संपूर्ण आमचे ज्येष्ठ नागरिक चांगले गायक आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. सोळंकी हे मोठी झालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत आहे. इथेच आहे किशोर सोळंकी, त्या आतमध्ये आहे किशोर सोळंकी, पब्लिकमध्ये आहे उभे. तुम्ही आप सामने आले किशोर सोळंकी, किशोर सोळंकी आहे सामने आहे किशोर सोळंकी. किशोर सोळंकी मध्ये राहतात. तुम्हाला तुमचे काही इच्छापत्र जी काही पत्र बनवायची असेल, महत्वाचं ऐवज असेल तर आपल्या घरामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकच आता नोंदणी झालेला आहे, तर लाभ तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही असं महत्वाचं आहे. अनेक मंडळी विविध क्षेत्रातली आज मी सगळ्यांचा उल्लेख करतोय की आपण सगळ्यांनी इथे येऊन आनंद कार्यक्रमात यायचं विनंती करतोय. दैसरमधील अष्टपैलू व्यक्तिमत्व जे म्हणजे आपले गावस्कर अनुप गोपीनाथ गावस्कर, त्यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांना बसण्याची आपली सुट्टी आहे. गावस्कर त्या द्या. अनुप गावस्करचा किस्सा म्हणजे त्यांची मी युट्यूबवर गुजरातमध्ये ते सहलीला गेले होते आणि त्यांनी एका लोक नृत्यामध्ये भाग घेतला होता. त्या वेळेला जवळजवळ 48,000 लोकांनी मला लाईक केले. म्हणजे आपल्या दैसरमधला एक कलावंत ज्यावेळेला बाहेरच्या राज्यात लोककलेमध्ये रमून जातो ते बघा केवढं काही आहे. आता इकडे श्रीकांत पालशेतकर हे आपल्या दैसर पोलीस ठाण्यामध्ये 6 वर्ष पोलीस ॲटलीला असताना सगळ्यांना सर्टिफिकेट देतात, कोणाला लाऊडस्पीकरसाठी परमिशन देतात, अनेक मदत करणारे व्यक्तिमत्व आता आशिष काँग्रेसपर्यंत गणेश पट्टीपर्यंत आलेले आहेत. आमचे श्रीकांत पालशेतकर त्यांच्यामुळे आता लाऊडस्पीकर हा आजचा कार्यक्रम आम्हाला उपलब्ध झालेला आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करूया. आणि खूप चांगले त्यांनी महाराष्ट्र गीत सादर केलेलं आहे. राम पोटे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या 2 खुर्च्या राम पोटे यांचं सर्वोत्तम स्वागत. आम्ही सर्वप्रथम बाळ वैद्यजी गणेश वंदनाने कार्यक्रम सुरू करत आहे. आपल्या आजच्या कार्यक्रम दोन पाहुणे माननीय राम पोटे पोलीस ठाण्याचे आमचे पोलीस निरीक्षक आहेत. आता आपल्या IT मध्ये ज्या इंजिनिअरिंग करून ज्या सायबरमध्ये त्यांच्याकडे प्रमुख सूत्रधार श्रद्धाताई पाटील ही 2 मंडळीमुळे आज आम्ही कार्यक्रम खूप चांगल्या तऱ्हेने यशस्वी करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं दैसर पोलीस ठाण्याचा सत्कार म्हणजे मी शिरीष पारिक यांना विनंती करतोय की आपण शिरीष पारिक साहेब दीपक ठाकूरजी आपण साहेबांचा सत्कार करूया, साहेबचा सत्कार करूया. प्लीज सुंदरजी या, सुंदरजी या. सुंदर साहेब म्हणजे टेबल पेन टेबल सेट राम पोटे साहेबांचे सगळ्यात जुने दैसरमध्ये असल्यामुळे आमच्या कुठच्याही कार्यक्रमाला नेहमी सदैव शाबासकीचा त्यांचा हात असतो. आणि त्यांना मी खास माझ्या वतीनं ती थैली द्या, ती थैली देतात माझ्या वतीनं. त्यांनी या कार्यक्रमाला त्यांची काही प्रेरणा. त्याचबरोबर आदरणीय लताताई पाटील यांचा सत्कार मी आपल्या शिरीष पारिक यांना विनंती करतोय. आणि दोघांनी बाळ म्हणजे ह्या अधिकाऱ्याला सत्कार म्हणजे महाराष्ट्र स्थापनेच्या दिनानिमित्ताने ह्या दैसरमध्ये ज्यांच्या वस्तू हरवल्या, महागडे मोबाईल असो, मंगळसूत्र असो की जे आपले पॅड असो, अनेक गोष्टी ज्या हरवल्या गोष्टी त्या सगळ्यांना मिळून देणारे हे खरे बहादूर अधिकारी आहे. आणि यांच्यामुळे आज आपल्या सगळ्या नागरिकांना शांत झोप मिळते. विशेष म्हणजे रात्रपाळी असली तरी साहेबांना फोन केला तर साहेबही हसत खेळत स्वागत करून
मदतीला नेहमी पुढे येतात. आणि आता पुढे आपल्या 2 भगिनी आहेत. ताईंचं पोलीस उपनिरीक्षक वंदना. पोलीस उपनिरीक्षक वंदना ही आणि त्यानंतर स्माईल पुढे यांचाही सरकार या दोन्ही भगिनींचा आज के इस सुंदर कार्यक्रम के लिए बहुत बहुत साधुवाद, बहुत बहुत बधाई। मैं इस पट्टे से विशेष रूप से जुड़ी हुई हूँ क्योंकि दवे ताई को पता है यहाँ जो दोपहर को क्लास चलाई जाती है वो मेरे भाई के नाम पे है। रोटरी क्लब के बोरीवली की सहायक संस्था रोटरी क्लब से उसका संबंध था और उसे ऐसा था कि हर नागरिक शिक्षित होगा तो हमारी हर समस्या का समाधान होगा। और आज इस कट्टे पे इतना सुंदर आयोजन है उसके लिए मैं गुगे साहब को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। ऐसे ही कार्यक्रम करिए और जनता को जागरूक बनाइए, वही आज की ज़रूरत है। धन्यवाद, थैंक यू। आता आमच्या सदाताईंना विनंती करतो, आपण खूप चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करता, तर आम्हा जनतेला आपण पोलिसांच्या वतीनं जे आपलं जे महाराष्ट्र पोलीस सचिव आहे त्याविषयीची माहिती द्या. या कार्यक्रमाचा आयोजक आणि दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील इथे जमलेले सर्व नागरिक सर्वांना माझा नमस्कार. मी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये सायबर ऑफिसर म्हणून काम करते आणि 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा काळ जो आहे तो पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या निमित्ताने आम्ही दहिसर पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळे कार्यक्रम ठेवून जनजागृती करत आहोत. तर त्याच निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गुगे सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, या कार्यक्रमामध्ये आपण आजकाल जे सायबर गुन्हे वाढलेले आहेत त्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आम्ही एक पथनाट्य तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेलच, मी तुम्हाला आता सध्या वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. ते झाल्यानंतर जर आपल्याला काही शंका असतील तर आपण कार्यक्रम संपल्यावरती त्या शंका घेऊ. एवढं बोलून मी थांबते आणि आपण कार्यक्रम सुरू करू. राम कोटे साहेब यांना मी विनंती करते की आपण मार्गदर्शन करा. हा जो ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे तो नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी काही सामाजिक विषय असतील त्यावेळी त्या कट्ट्यामार्फतीने आयोजन होऊन त्या विषयावर चर्चा होते व तुम्हा लोकांचं पण आम्हाला मदत मिळते आणि मार्गदर्शन मिळते. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठी समजते ना, आपण नोकरी करता घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री घरी येईपर्यंत आपण भरपूर गोष्टींना तोंड देतो. त्यावेळेस आपली जबाबदारी म्हणून आपण अचूक वागतो किंवा आपण नियमानुसार वागतो, परंतु काही इतर घटक असतात जे नियमाचं उल्लंघन करतात, ज्यामुळे तुम्हा लोकांना किंवा सगळ्यांना पोलिसांची किंवा संस्थांची किंवा वकिलाची किंवा इतर लोकांची गरज पडू शकते. आता हा जो पोलीस वर्धापन दिनानिमित्त जो हा सप्ताह चालू आहे दिनांक 2 जानेवारी 8 ते दिनांक 8 जानेवारी 25 म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. 2 जानेवारी 1961 नंतर मुंबई पोलीस दल जे आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झालेली आहे. त्यानिमित्तानं आपण आज या ठिकाणी हे आपले ज्येष्ठ कार्यकर्त्या त्यांचे जे पुरस्कर्ते आहेत ते आपले गुगे साहेब आणि पारिक साहेब आणि सगळी टीम यांनी आवर्जून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे सायबरच्या श्रद्धा पाटील मॅडम त्या आणि गुगे साहेबांच्या मार्फत पण एक सामाजिक जाणीव जे आर्थिक गुन्हेगारी आजकाल जे फोफावते त्यापासून आपण सावध कसं राहावं त्याकरिता मॅडमने एक पथनाट्य हे केलेलं आहे. कृपा करून आपण ते व्यवस्थित पाहावं. आणि आज जे मोबाईलचं जे जग आहे त्याच्यामध्ये आपले भरपूर कामं सोयीचे झालेले आहेत, परंतु काही आपल्या छोट्या छोट्या चुकीमुळं आपली जी जमा केलेले जे बँक बॅलन्स आहे ते पटकन काहीतरी आपल्या छोट्या चुकीमुळं ते गुन्हेगार त्यांच्या खात्यामध्ये वळून घेत आहेत. त्याच्यामुळं आपले एक अवेअरनेस व्हावं
त्यानिमित्ताने ह्या कट्ट्यामधून आम्ही या पथनाट्याचा संदेश देण्यासाठी इथं आलेलो आहोत. तरी मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं पथनाट्य सुरुवात करावी. पथनाट्य सुरू व्हायच्या अगोदर बाळ वैद्य आणि केंद्रे जे सचिव होते दादा आपल्याकडे या सेकंड टीमला आणि त्याचबरोबर संजीव येत्रे त्याला पथक आपल्या दैशाला दिलेलं आहे. आम्ही सगळ्यांच्या ऋणी आहोत आणि या कलावंतांचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी. तुम्हाला ऐकू येते माझं मी काय बोलतोय ते पाठी पलटी थँक्यू. नमस्कार, मी आता बोलतो पाठी ऐकू जाते की नाही. सॉरी. नमस्कार, आवाज ऐकू येतोय ना? सुरुवातीला फक्त अनाउन्समेंट करतो आणि मग सुरू करतो. नमस्कार. रंगदेवता आणि आपल्या रसिक प्रेक्षकास अभिवादन करून अनुराग संस्थेतर्फे आम्ही एक नाटुकली सादर करीत आहोत. त्याचं नाव आहे दुर्वा. याचे सहभागी कलावंत अलका कुडके, वर्षा जोशी आणि नम्रता जोशी आणि बाळवैद्य. बाळवैद्य लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित नाटुकली आपल्यापुढे सादर होत आहे. दुर्वा. दुर्वा. नमस्कार नमस्कार, मी अलका कुडके. काय आहे ना, आज आहे माझा वाढदिवस. आमचे हे बाळकृष्ण नावाप्रमाणेच नटखट आणि रोमॅन्टिक सुद्धा. आणि आज तर काय माझा वाढदिवस म्हणून झाले भलतेच रोमॅन्टिक. आता गेलेत बाहेर, बघूया आता काय सरप्राईज आणतायत ते. वाट बघते मी. बायकांना ना नवऱ्याने एखादी उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूम जाऊं इन घटाओं में कहीं. एक है ये आसमां और जमीन, तो यारो क्या करूं क्या नहीं. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार. क्या अपना दिल बेकरार, मेरे दिल बेकरार, तू ही बता. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार. अगं वर्षा, अगं काय झालं? अहो बघा. अगं काय? ए काय 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 झालं का? रडतेस का? अगं वहिनीचा वाढदिवस आहे आणि तू रडतेस काय? बोल बोल, काय काय झालं? अरे काय झालं ते सांगशील की नाही? काय? अगं तू काय मला सांग, मला हे काय काय आहे तुला? काय कधी आलाय? काय व्हिडिओ आलाय का? आत्ता आलाय, आत्ता हा व्हिडिओ. मी ना दुर्वाचा जीव घेऊन येते, मी आत्महत्या करून घेईन. बरं असं वेळेपणा करू नका. थांब थांब, मी बघतो काय आहे ते.
फॉरवर्ड कर लगेच लगेच फॉरवर्ड कर. आम्ही फॉरवर्ड केला. ओके. दीपलला फॉरवर्ड कर. चांगला सिनेमा होतो मग. वर्षा पाणी पी. हॅलो 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 दीपल. हा बोला. अरे हे बघ मला आता जास्त काय तू विचारू नकोस. मी एक तुला व्हिडिओ पाठवतोय तो फक्त व्हेरीफाय कर मला ओरिजिनल आहे की फेक आहे. तू मला अर्जंट पाठव. हा नाही काय देणार. ओके ओके चल बाय. शांत हो दादा बघतोय ना. मी सांगितलं काय हे बघ थांब पाणी दे. पाणी दे. आणि गोळी ठेवलेली आहे ना काल आईला देणार ती गोळी दे. हॅलो हॅलो हॅलो. अरे मॉर्फिन आहे तुम्ही टेन्शन का घेता हे मॉर्फिन केलंय Really? मॉर्फिन येस. थँक्यू. आपण बाकी सगळं नंतर बोलू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. एआयची टेक्नॉलॉजी वरचा हा व्हिडिओ खोटा आहे. काय सांगतोय? होय तू जीव ऐक माझा हा व्हिडिओ खोटा आहे. हो खोटा आहे. हो खोटा आहे. मस्त गुड न्यूज. सगळं मॉर्फिंग केलेलं होतं हे. काय आणि हल्ली प्रस्त खूप वाढ. तेव्हा कमाल हवे मूड चेंज यार. कमान पार्टी तो बनती है. तुला नंतर सांगतो काय झालं ते. बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू अलका. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to dear. Happy birthday to you. उडान परिवारात अष्टपैलू व्यक्तिमत्व हवा. नमस्कार नमस्कार. मी अलका कुडके. काय आहे ना आज आहे माझा वाढदिवस. आमचे हे बाळकृष्ण नावाप्रमाणेच नटखट आणि रोमॅन्टिक सुद्धा. आणि आज तर काय माझा वाढदिवस म्हणून झाले भलतेच रोमॅन्टिक. आता गेलेत बाहेर. बघूया आता काय सरप्राईज आणतायत ते. वाट बघते मी. बायकांना ना नवऱ्याने एखादी उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं या मैं झूम जाऊं इन घटाओं में कहीं. एक है ये आसमां और जमीन तो यारो क्या करूं क्या नहीं. पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार. क्या अपना दिल बेकरार मेरे दिल बेकरार तू ही बता. पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार. अगं वर्षा अगं काय झालं. बघा अगं काय काय झालं का रडतेस का. अगं वहिनीचा वाढदिवस आहे आणि तू रडतेस काय. बोल बोल काय झालं. अरे काय झालं ते सांगशील की नाही. काय अगं तू काय मला सांग. मला हे काय काय आहे तुला. काय कधी आलाय काय व्हिडिओ आलाय का. आत्ता हा व्हिडिओ. मी ना दुर्वाचा जीव घेऊन येते. मी आत्महत्या करून घेईन. बरोबर अशा वेळेपणा करू नका. थांब मी बघतो काय आहे ते.
एक काम कर, मला हा व्हिडिओ फॉरवर्ड कर, लगेच फॉरवर्ड कर. आम्ही फॉरवर्ड केला. ओके. दीपलला फॉरवर्ड कर. चांगला सिनेमा वर्षा पाणी पी. हॅलो 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 दीपल. हा बोला. अरे हे बघ, मला आता जास्त काही तू विचारू नकोस. मी एक तुला व्हिडिओ पाठवतोय, तो फक्त व्हेरीफाय कर मला ओरिजिनल आहे की फेक आहे. तू मला अर्जंट पाठव. हा काय देणार. ओके ओके चल बाय. शांत हो दादा, बघतोय ना मी सांगितलं काय. हे बघ थांब 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 करतो. पाणी दे. पाणी दे. आणि गोळी ठेवलेली आहे ना काल आईला देणार होतो, ती गोळी दे. हॅलो हॅलो हॅलो. अरे मॉर्फिंग आहे, तुम्ही टेन्शन का घेता. हे मॉर्फिंग केलंय. मॉर्फिंग. येस. थँक्यू. आपण बाकी सगळं नंतर बोलू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. एआयची टेक्नॉलॉजी. वरचा हा व्हिडिओ खोटा आहे. काय सांगतोय? होय. तू जीव द्यायला आई, माझा हा व्हिडिओ खोटा आहे. हो खोटा आहे. हो खोटा आहे. मस्त गुड न्यूज. सगळं मॉर्फिंग केलेलं होतं हे. आणि हल्ली प्रश्न खूप वाढलं. तेव्हा कमाल हवे. मूड चेंज यार. कमाल. पार्टी तो बनती है. तुला नंतर सांगतो काय झालं ते. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू अलका, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर, हैप्पी बर्थडे टू यू. नमस्कार. मी माझ्या कलाकारांची पुन्हा एकदा ओळख करून देतो. या आहेत मी वर्षा जोशी. मी नम्रता जोशी. मी तुम्हाला माहिती आहे अलका कुडके. आणि मी आपला बाळ नवे बाळकृष्ण नावाप्रमाणेच नटकर. आणि याचं ह्या नाटकाचं श्रेय जातं श्रद्धा मॅडम. कारण त्यांनी मला सुचवलं की तुम्ही एखादं सायबरवर जर काही केलं तर बरं होईल. त्यामुळे मी त्यांचे प्रथम धन्यवाद मानतो. आणि हे आता जे तुमच्याकडे सादर केलं ते मुद्दाम केलं की तुम्हाला कुठच्याही पाल्याचा असा व्हिडिओ पाठवला गेला किंवा तुमचा व्हिडिओ पाल्याला पाठवला गेला तो आधी व्हेरीफाय करून घ्या. कारण आपण अचानक एकदम सडनली काहीतरी भलताच निर्णय घेतो. जसं ही बाई आता मुलीचा व्हिडिओ करून जीव द्यायला निघालेली किंवा तिचा जीव घेणार होता. ते असं काही घडू शकतं तर ते आधी व्हेरीफाय करा. आपल्याला असं कुठचंही काही आढळलं तर पहिल्यांदा श्रद्धा मॅडमना फोन केला. त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला सगळ्यांना डिटेलमध्ये पाठवेल, सांगेल. शिरीष भाऊ सांगतील. तर त्याप्रमाणे ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. या हल्ली मॉर्फिंगचा प्रश्न खूप वाढलेला आहे. तेव्हा काळजीपूर्वक विचार करून काय तो डिसिजन घ्या. आणि पहिल्यांदा सायबर क्राईम ब्रँचला आपल्या सायबर लाईनला फोन करा. हीच नम्र विनंती. आणि सगळ्यांनी आपण शांततेने नाटक बघितली आणि प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आम्हाला खूप खूप बरं वाटलं. धन्यवाद. खूपच छान. हे आपल्या दैसरच्या ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेलं एक बहारदार ध्रुवा नाटक सादर झालं. आता संजू केंद्रे हे खूप चांगले नाटककार आहेत, गायक आहेत, कलावंत आहेत. आणि दैसर पोलीस ठाण्याच्या वतीनं ठाण्याकडून संजीव कला मंच यांचा एक आपल्याकडे खूप चांगल्या तऱ्हेने त्यांच्याही युवकांचं त्यांच्याही यांचा जो आपण नाटक पाहायचं आहे यातून आपण बोध घ्यायचा आहे आणि जागरूकता ठेवायची आहे. हीच मी विनंती करतोय आणि संजीवजींना बोलवतोय की आपण धन्यवाद. आणि
सर्वप्रथम बाळकृष्ण वैद्य सर, खूप छान तुम्ही ते सादर केली नाटक. एक छोटीशी नाटकलिका होईना पण खूप छान कन्सेप्ट होता आणि फार छान कलाकारांनी पण सादर पण खूप छान केली. इतक्या कमी वेळामध्ये इतक्या छोट्याशा जागेमध्ये इतकं नाटकासारखं परफॉर्म करणं म्हणजे तुम्ही जे अनाऊन्समेंट तुमची सुरू केली ती अगदी असं वाटलं की मी आता कुठल्या शिवाजी मंदिरला प्रयोग बघतोय की काय असं तो फील आला. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन असं होतं. बरं झालं सरांनी मला चांगली आठवण करून दिली. हे मी फक्त काल 2 तास फक्त इथे प्रॅक्टिस केली. 2 पण नसेल 1.5 तास. फक्त आम्हाला 1.5 तास मिळाला आणि 1.5 तासात आम्ही हे तयार केलेलं आहे. त्यामुळे मी या माझ्या कलाकारांचे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. काही चूक झाली असेल तर ती माझी झाली असं समजा, पण चांगलं झालं असेल तर पूर्ण टीमचं तेच त्यांचं नाटक ते सुद्धा मनोज आचार्य यांचे मी म्हणून आपण लाडगे जे आलेले आपल्या स्टेजचे आणि मी सरांकडे माहिती घेतलं तर दुसरं शिवाजी पार्कमध्ये जायचं जो आपला रंगभूमीचा प्रवास तो त्याने कथा करून नाटकाला सुरुवात करावी. नमस्कार, मी माझी ओळख करून देतो. मी संजीव येत्रे आणि मी अनेक माध्यमातून सार्वजनिक त्या कार्यक्रम सादर करत असतो. पथनाट्य हा पण एक भाग आहे. कॉलेजपासून जी सुरुवात झाली NSS मधून ते आम्ही पथनाट्य सुरू केलेलं आणि आता हल्लीच एक आम्ही नाटक सादर केलं राज्यनाट्य महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेमध्ये. रत्नाकर मतकरींचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जे नाटक वेडे आहेत त्यांना रत्नाकर मतकरींचं नाव माहिती असेल. रत्नाकर मतकरींचं स्पर्श न झालेलं नाटक आहे खरं म्हणावा खोटं. तुम्ही या नाटकाचं नाव ऐकलं नसेल आणि खरं म्हणजे सायबर क्राईमच्या माध्यमातून सांगायचं झालं तर ते नाटकाचं टायटल इतकं छान आहे. खरं म्हणजे माझ्याकडे ट्रॅक असता तर मी वाजवलं असतं. कारण आपण सायबर क्राईम हा जो गुन्हा असतो त्याच्यामध्येच आपल्याला असं आढळून येतं की हे खरं आहे की खोटं आहे. आपल्याला फसवलं जातं. आपल्याला कळत नाही की खरं कुठलं आहे खोटं कुठलं आहे. त्याचाच तो भाग होता. खरं म्हणजे ते टायटल आता माझ्याकडे नाही आहे पण हे पथनाट्य आपण सादर करतो. तुम्ही सगळ्यांनी याचा स्वीकार करावा. जे पण आता आपण सादर करत आहोत. ओके, रेडी आहे तुम्ही सगळ्यांना? ओके, ठीक आहे. तर आपण सादर करत आहोत पथनाट्य नुक्कड नाटक स्ट्रीट प्ले सायबर क्राईम. परिमंडल 12 मुंबई अंतर्गत दहिसर पोलीस स्टेशन मुंबई संजीव सोशल ग्रुप सादर करीत आहोत एक नुक्कड़ नाटक सबका आएगा टाइम, ये है सायबर क्राईम. सायबर क्राईम जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सायबर क्राईमचे गुन्हे आता वाढत चालले. म्हणजे फक्त आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पातळीवर फार वेगाने वाढत चाललेले गुन्हे म्हणजे सायबर क्राईम इतके वेगाने वाढतात की आता सायबर क्राईम टेक्नॉलॉजीच्या वाढत्या उपयोगाबरोबरच आपल्या घरामध्ये येऊन ठेवतात. तर काय आहे एक्झॅक्टली सायबर क्राईम, कसा घडतो, कसा दिसतो, कसा असतो, आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ. अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. आगे टिफिन क्या बोलती काय बोलू. संध्याकाळी शॉपिंगला जायचंय माहिती आहे ना. हो ऑफिस मधून लवकर घरी या. हो येतो. 4 वर्षानंतर आपण बाहेर फिरायला जाणार. मग ते शॉपिंग तर तुझ्यासाठी केलीच पाहिजे की नाही. मग आणि हो ATM मधून पैसे काढून आणा. आता इतक्या दिवसाने बाहेर जातो पैसे जवळ असलेले बरे नाही. बरोबर. जो हुकूम मेरे आता मी ऑफिसला जाऊ का. हो निघा घ्या टिफिन आणि संध्याकाळी लवकर या. हो बाबा संध्याकाळी लवकर येतो. क्या बोलती तू. अरे वीडियो कॉल. जय हिंद दिलेश जी. जय हिंद सर. मैं हरियाणा से
पुलिस इंस्पेक्टर शेखावत बोल रहा हूँ। नहीं सर, वो तो आपके ड्रेसिंग से तो मालूम पड़ गया, लेकिन हरियाणा से मैं तो महाराष्ट्र में हूँ, मुंबई में। पता है, पूरी कुंडली तुम्हारी है मेरे पास। मेरी कुंडली? जी जी, तुम्हारा नाम नीलेश पारसकर है ना? हाँ। सर, मुंबई महाराष्ट्र में रहते हो ना? सही है, लेकिन आपको कैसा पता? मैंने बताया ना, पूरी कुंडली है तुम्हारी मेरे पास। चलो अपना एड्रेस बताओ। सर लेकिन मैं क्यों आपको एड्रेस बताओ? चलो मैं ही बता देता हूँ। सहयोग अपार्टमेंट, फ्लैट नंबर 302, एसवी रोड, दहसर ईस्ट में रहते हो ना? सही है, एकदम बराबर। लेकिन ये आपको कैसा पता एड्रेस मेरा? मैंने बोला ना, आपकी पूरी कुंडली है हमारे पास। लेकिन किस बात की कुंडली है सर? दरअसल बात यह है कि हरियाणा पुलिस ने एक ड्रग स्मगलिंग का ट्रक पकड़ा है, जिसमें आपका पार्सल मिला है। उसके साथ आपका आधार कार्ड और एड्रेस भी है। आधार कार्ड, एड्रेस, ड्रग्स, ये क्या सर? मेरे को कुछ समझ भी नहीं आ रहा है। देखो, ज्यादा चालाक मत बनो। सर सही में बोल रहा हूँ, मेरे को कुछ समझ भी नहीं आ रहा है। नहीं, आपको अभी हमने डिजिटल अरेस्ट किया है। अरेस्ट? डिजिटल अरेस्ट का मतलब जानते हैं आप? सर डिजिटल अरेस्ट वो क्या होता है? मतलब आप हमारी परमिशन के बिना कॉल कट नहीं कर सकते। लेकिन सर मैंने किया क्या है? आपने ड्रग्स का गुनाह किया है, आपको पता है? लेकिन सर मैं सीधा साधा आदमी हूँ, मेरे को ये कुछ मालूम ही नहीं है। सब यही बोलते हैं। चलो अब मुझे आपसे और थोड़ी पूछताछ करनी होगी। क्या सर? देखो, आपके सारे बैंक से डिटेल्स बताओ मुझे। आपका कितने बैंक अकाउंट है आपके? लेकिन सर मैं क्यों बताऊँ आपको बैंक डिटेल्स? देखो, आप बताते हो कि नहीं, वरना लोकल पुलिस में बोल दूंगा, वहाँ से आपको अरेस्ट करने आ जाएंगे। नहीं 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 सर, ऐसा मत कीजिए प्लीज सर। मैं बता देता हूँ, मेरा सर 2 अकाउंट है। अच्छा, 2 अकाउंट है? हाँ। कौन सी बैंक है आपकी? सर एक महाराष्ट्र बैंक है और एक बैंक ऑफ बड़ौदा। अच्छा अच्छा, ठीक है। मुझे वहाँ की ब्रांच बताइए, कौन सी ब्रांच के है? सर महाराष्ट्र बैंक का है विले पार्ले और बैंक बड़ौदा का है अपना दहसर। अच्छा ठीक है, अच्छी बात है। मुझे दोनों के अकाउंट नंबर बताइए। सर लेकिन मैं क्यों आपको अकाउंट नंबर बताऊँ मैं आपको? देखो, आप हमें सहयोग कीजिए। मैं जो पूछ रहा हूँ उसका मुझे सही सही जवाब दीजिए, वरना बोलूँ क्या पुलिस को अरेस्ट करने को? नहीं सर, प्लीज प्लीज ऐसा मत कीजिए, मैं बता देता हूँ। ठीक है, बताइए अकाउंट नंबर। महाराष्ट्र बैंक का अकाउंट नंबर है 100101122। ठीक है। और बैंक ऑफ महाराष्ट्र का है 2002122। ठीक है ठीक है। अच्छा, जो आधार कार्ड में नाम है वही नाम से बैंक अकाउंट है ना? हाँ सर, वही नाम से है मेरा दोनों। और लिंक है ना आधार कार्ड बैंक अकाउंट? हाँ लिंक ही है सर। ठीक है। और रजिस्टर मोबाइल नंबर यही है? हाँ सर यही, अभी जो चालू वही नंबर रजिस्टर है। ठीक है ठीक है। अभी आपको देखो 2 OTP आए होंगे, वो मुझे बताइए। OTP? हाँ सर 2 आए OTP। हाँ बताइए। सर लेकिन मैं क्यों आपको OTP बताऊँ? देखो नीलेश जी, अब ज़्यादा और चालाकी मत कीजिए। आपको पता है आपने ड्रग्स स्मगलिंग का धंधा किया है। ड्रग्स स्मगलिंग का धंधा मतलब ये एक देशद्रोह गुनाह है। इसमें आपको IPC की कई धाराएं लग सकती है, और अगर आप हमें सहयोग नहीं करते तो 2-4 धाराएं और डाल दूंगा। नहीं नहीं सर, ऐसा मत कीजिए प्लीज प्लीज। तो फिर मुझे OTP बताइए। अच्छा ठीक है सर, मैं OTP बताऊँ। महाराष्ट्र बैंक का OTP है 120-220। ठीक है। और बैंक ऑफ बड़ौदा का OTP है 320-420। इसमें भी 420। ठीक है नीलेश जी, अभी देखो हमने आपको डिजिटल अरेस्ट किया है, तो आपको पूरा दिन ऑनलाइन रहना है। ठीक है, आप फोन कट मत कीजिए, पूरा दिन ऑनलाइन रहिए। और हम थोड़ी देर में फिर आपको कॉल करेंगे। ओके सर, ओके सर, धन्यवाद नीलेश जी। ओके सर। अरे यार हे काय कळतच नाही मला, OTP कुठून फोन करतात? अरे मेसेज, अरे बाप रे, माझ्या अकाउंट मधून पैसे कट झाले, दुसऱ्या अकाउंट मधून पैसे परत कट झाले 20,000, दुसऱ्या अकाउंट मध्ये 25,000. हे कसं झालं काही कळतच नाहीये. बायको
अगं ये बायको. काय झालं हो? अजून ऑफिसला गेला नाही? परवा फिरायला जायचंय, संध्याकाळी शॉपिंगलाही जायचं, नवनी खाली. अगं ते राहू दे तुझी शॉपिंग. मग काय? हे बघ ना, माझ्या अकाउंट मध्ये पैसे कसे कट झाले? तू पैसे काढलेस का अकाउंट मधून? मी कसे पैसे काढणार? काही काय बोलता? अगं मग हे कसं झालं शक्य आहे? कसं? बघा. अरे हा, मला आता हरियाणावरून फोन आलेला पोलीस स्टेशनवरून. पोलीस होते बोलत होते की बँक डिटेल्स बद्दल काय मला विचारत होते, ओटीपी पण विचारत होते. मग ओटीपी दिला की काय? आता समोर पोलीस म्हटल्यावरती ओटीपी देणारच ना मी. दिला ओटीपी. अहो ओटीपी असा कुणालाही द्यायचा नसतो, माहित नाही का हो तुम्हाला? मला माहित नव्हता. आता काय करायचं? थांब जरा, मी त्यांना पुन्हा कॉल करून बघतो त्या नंबरवरती. हा, नंबर यू आर कॉलिंग इज नॉट एक्झिस्ट. आप जिस नंबर पे संपर्क कर रहे हैं वो उपलब्ध नहीं. फोन पण त्यांचा बंद येतोय. मग आता काय करायचं? फ्रॉड झालाय तुमच्या सोबत. अरे देवा, कोणत्या माणसासोबत गाठ बांधली माझी. 4 वर्षानंतर फिरायला जायचं होतं, आता तेही नाही नशिबात. बघताय काय? तर बसा बोलत, मी चालले. अरे काय करून बसलो मी. अरे देवा, आता काय करू मी? ऐसा जख्म दिया है जो ना फिर बनेगा. वीडियो कॉल से अब ये दिल करेगा. हम तो भरोसे पर जिंदगी जी रहे थे. सुन लो दुनिया वालों, ये हमसे अब न होगा. ऐसा जख्म दिया है. अरे काय करून बसलो मी. या देवा, माझे पैसे गेले. आता मी कुठे कंप्लेंट करू? तुमच्या बरोबर सायबर गुन्हा झालाय. तर मग तुम्ही टोल फ्री क्रमांक 1930 वर संपर्क करू शकता किंवा cybercrime.gov.in या साईटवर तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. सावधान रहना, सतर्क रहना. रिक्वेस्ट भेजेंगे, मैसेज करके लिंक भेजेंगे. लग गई लॉटरी बहाना करेंगे. KYC अपडेट करने कहेंगे. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. बघितलं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अगदी आपले जे रक्षक आहेत पोलीस, त्यांच्या वेशातही तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण खूप सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे. याच्यानंतर लगेच डिजिटली दुसरा एक फ्रॉड आपल्याला येतो, जे आपल्या रोजच्या आपण यूजमध्ये असतो, ते म्हणजे जीपे किंवा फोनपे. आपण सहज अगदी लहान लहान गोष्ट असेल, 10-15 रुपयाची जरी शॉपिंग करतो तरी पण आपण जीपे यूज करतो. या जीपेमध्ये आणि या फोनपेमध्ये पण कसा फ्रॉड होऊ शकतो ते आता आपण बघूया. आजा आजा, ले लो पानीपुरी, शेवपुरी, भेलपुरी. आजा ले लो. भैया, मेरे लिए एक प्लेट पानी पूरी, पर तीखा कम. हाँ, वो जलन होता है ना, इसीलिए. हॅलो, हेच ना. अगं इकडे आपल्या नाक्यावरच्या भैयाकडे. अगं पाणीपुरी खाते, तू कुठे आहेस? येते मी पोहोचते. इतकी टाइमपास करतेस ग, ये लवकर. भैया, इतना पानीपुरी टेस्टी कैसे बना लेते आप? ओ मैडम जी, ये तो मेरे हाथ का टेस्ट है. शी भैया, शी. हेलो. हाँ हेलो, कौन बोल रहा है? मैडम मेरी बात सुनिए. मैं अस्पताल में हूँ, मेरा लड़का एडमिट है मैडम. आप जरा ध्यान से सुनिए. मैंने है ना एक 25,000 रुपये ट्रांसफर करने थे, जो दूसरे अकाउंट की जगह आपके अकाउंट में आपके मोबाइल नंबर पर आ गए. जरा जल्दी से मुझे वो ट्रांसफर कीजिए ना. मुझे हॉस्पिटल में भर रहे, डॉक्टर मानते भी नहीं है. उनको जल्दी से एडमिट करना है बेटी को. अरे देवा, इतना कैसा निष्काळजीपणा करते हो तुम लोग. क्या तुम लोग भी ना. रुको 2 मिनट, इंटरव्यू में क्या किधर से लोग आते. काय झालं? काय गोंधळ झालाय? अगं एका माणसाने माझ्याकडनं 25,000 रुपये ट्रान्सफर केले. अय्या, तुला लॉटरी लागली? कसली लॉटरी? माणूस ती पाहिजे की नाही? बघ आता काय बोलतो. आधी कॉल बोर्डवर टाक. हेलो भैया, रुको 2 मिनट रुको, देखने दो. बघू भैया की ना.
किती पैसे आहेत ग? IDFC अकाउंटला आहे 10,000 आणि कोटकच्या अकाउंटला असेल 7,000 रुपये. अच्छा, म्हणजे 17,000 झाले. आणि मेसेज आहे 25,000. पुन्हा एकदा चेक कर अकाउंट. हे 10,000 हे 7,000 रुपये. एक मिनिट, हा मेसेज मोबाईलवरून आलाय. अरे देवा, अगं तो तुला फसवतोय. अरे बाप, असं कसं फसवताय? हेलो हेलो हेलो, भेजिए ना पैसे, अभी तक पैसे आए नहीं. अरे तुम कैसा पैसा भेजा इधर? तुम फंसा रहा है हमको. हाँ, फंसवा माणूस. पैसा है फंसने का. हाँ, पुलिस कंप्लेंट ही करती हूँ मैं तेरी. रुक तू. अरे मैडम, आपको जो करना है कर लो. ऐसे हजारों नंबर है मेरे पास. लोग रोज लाखों करोड़ों आते हैं. आज आप जैसे गरीब मिल गए, वरना गरीब बोलना. गरीब? अरे तो रूम में आती हूँ तेरे को. जाऊ दे आपण पाणीपुरी खायला छान बनवतो आपण. याची पाणीपुरी. हमको त्याची पाणीपुरी खूप टेस्टी असते. नको 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 नको. सावधान रहना, सतर्क रहना. फेक आईडी से फ्रेंडशिप करेंगे, चैटिंग वीडियो कॉल रिकॉर्ड करेंगे, मीडिया पे अपलोड की धमकी देंगे, नहीं तो पैसों की डिमांड करेंगे, लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. साइबरक्राइम 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 साइबरक्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. साइबरक्राइम 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 साइबरक्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. तर हा होता एक डिजिटल स्कॅम. आणि याच्यानंतर आपण एक दुसरा स्कॅम बघूया. एक शेवटचा तिसरा सीन आपण बघू. याच्यामध्ये आपण बाहेरगावी जी मुलं, आता नवीन जनरेशनची मुलं चांगले शिकतात, डिप्लोमा डिग्री वगैरे करतात आणि बाहेरगावला नोकरी करण्याची स्वप्न जी बघतात, त्याच्यामध्ये देखील अनेक फ्रॉड होऊ शकतात. ते फ्रॉड कसे होतात ते आपण बघू. साला मैं तो सांप बन गया, सांप बन के कैसा डन गया. सब सूट मेरा देखो, ये जूता मेरा देखो, जैसा गोरा कोई लंदन का. अरे मैं तो अभी अमीर बनने वाला हूँ. नीलेश, पहचाने क्या? नहीं तो कौन तुम? अरे मैं परेश. परेश कौन? अरे तेरे स्कूल का, कॉलेज का फ्रेंड. कॉलेज का फ्रेंड? नहीं मैं पैसे नहीं. मुझसे तो नोट्स लेके कॉपी करके पास हुआ, मुझे भूल गया. अच्छा ठीक है. अभी मैं गरीब लोगों के साथ ज्यादा बात नहीं करता. अरे क्यों ऐसा क्यों? मेरे को अभी मैं अमीर बनने वाला हूँ. क्या बात कर रहा है? यूके से मेरे को नौकरी के लिए अप्लाई है. यूके डॉलर में कमाऊंगा, डॉलर में. अच्छी बात है. अभी वीजा भी आने वाला है, टिकट भी आने वाला है. अभी मैं अमीर बनने वाला. मेरे सारे पेपर हो गए सब. उन लोगों ने सब साइड बोला है, ये ऐसा लिख करो, सब करो. बस अब कर दिया. सब मैंने कर दिया. लेकिन तूने जांच पड़ताल की? जो एजेंट से तुमने अप्लाई किया है वो गवर्नमेंट अप्रूव्ड ऑथोराइज है कि नहीं? वो लोग सब बताते हैं. फोन करेंगे ना, सब मालूम पड़ जाता है उन लोगों. वो लोग जैसा बोलेंगे वैसा करने का. बस. क्या बात कर रहा है? तेरे तो चांदी अभी मैं डॉलर में कमाऊंगा. पैकेज कितने का है मालूम है? क्या बात कर रहा है? 25 लाख का पैकेज है मेरे को. वो लोग बोला है मेरे को 25 लाख का पैकेज देगा. वारे न्यारे हो गए. अभी चल गया. भूल मत जाना, और कुछ काम रहेगा तो बताना. मैं तो तेरा दोस्त हमेशा ही हूँ. हाँ ठीक है. चल बेस्ट स्टॉप ला जा. यूके के लिए बेस्ट स्टॉप ला. चलो. साला मैं तो सांप बन गया, सांप बन के कैसा ठन गया. 1 महीने के बाद. अरे मैं तो लूट गया, पूरी तरह से लूट गया. अरे नीलेश, लूटने के गाने क्यों गा रहा है? तू तो यूके जाने वाला था, डॉलर आने वाले थे. अरे काय का डॉलर, काय का यूके. उन लोगों ने मेरे को फंसा दिया. वो लोग बोला था ये साइड वो साइड सब मैंने किया. 1 लाख रुपए भी भर दिया था. क्या बात कर रहा है? हाँ, अब मेरे उन लोगों का साइड भी बंद है, सब बंद है. अब क्या, मैं तो पूरा का पूरा लूट गया. अब मैं क्या करूँ, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है. उस दिन तुझे बोला था ना मैंने कि साइड अच्छे से देख ले. आपको उस दिन बात मान लेता, मेरा 1 लाख रुपया बचत. ठीक है, तेरे साथ बहुत बुरा हुआ नीलेश. जो हो गया जाने दे. आगे फिर भी और कुछ काम रहेगा तो तेरा दोस्त ये बैठा है. ठीक है. मेरा 1 लाख मैं तो लूट गया. तुमच्या बरोबर सायबर गुन्हा झालाय. तर मग तुम्ही 1930 या टोल नंबरवर कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर तुम्ही
तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. सावधान रहना, सतर्क रहना. बैंक डिटेल किसी को न देना. OTP पासवर्ड शेयर मत करना. पर्सनल डिटेल सीक्रेट रखना. अननोन कॉल से संभल कर रहना. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. हॅलो, हेच ना. अगं इकडे आपल्या नाक्यावरच्या भैयाकडे. अगं पाणीपुरी खाते. तू कुठे आहेस? येते मी पोहोचते. इतकी टाइमपास करतेस ग, ये लवकर. भैया इतना पानीपुरी टेस्टी कैसे बना लेते आप? ओ मैडम जी, ये तो मेरे हाथ का टेस्ट है. शी भैया, शी. हेलो. हाँ. हेलो. हाँ हेलो, कौन बोल रहा है? मैडम मेरी बात सुनिए. मैं अस्पताल में हूँ. मेरा लड़का एडमिट है मैडम. आप जरा ध्यान से सुनिए. मैंने है ना एक 25,000 रुपये ट्रांसफर करने थे, जो दूसरे अकाउंट की जगह आपके अकाउंट में आपके मोबाइल नंबर पर आ गए. जरा जल्दी से मुझे वो ट्रांसफर कीजिए ना. मुझे हॉस्पिटल में भरने, डॉक्टर मानते भी नहीं है. उनको जल्दी से एडमिट करना है बेटी. अरे देवा, इतना कैसा निष्काळजीपणा करते हो तुम लोग. क्या तुम लोग भी ना. रुको 2 मिनट, इंटरव्यू में. क्या किधर से लोग आते. काय झालं? काय गोंधळ झालाय? अगं एका माणसाने माझ्याकडनं 25,000 रुपये ट्रान्सफर केले. अय्या, तुला लॉटरी लागली का? कसली लॉटरी. माणूस ती पाहिजे की नाही. बघ आता काय बोलू. आधी कॉल होल्डवर टाक. हेलो जी भेजिए भैया, ना. अभी रुको तक रुको पैसे 2 मिनट रुको. देखने दो. बघू भैया की ना. तुझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ग? IDFC अकाउंटला आहेत 10,000 आणि कोटकच्या अकाउंटला असतील 7,000 रुपये. अच्छा, म्हणजे 17,000 झाले. आणि मेसेज आले 25,000. पुन्हा एकदा चेक कर अकाउंट. हे 10,000 हे 7,000 रुपये. एक मिनिट, हा मेसेज मोबाईलवरून आलाय. अरे देवा. अगं तो तुला फसवतोय. अरे बाप, कसं फसवताय. हेलो 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 भेजिए ना पैसे. अभी तक पैसे आए नहीं. अरे तुम कैसा पैसा भेजा इधर. तुम फंसा रहे हैं हमको. हाँ फंसवा माणूस. पैसा फंसवाने का. हाँ पुलिस कंप्लेंट करती हूँ मैं तेरी. रुक तू. अरे मैडम आपको जो करना है कर लो. ऐसे हजारों नंबर है मेरे पास. लोग रोज लाखों करोड़ों आते हैं. आज आप जैसे गरीब मिल गए, वरना गरीब बोलला. गरीब. अरे तो रुक, मैं आती हूँ तेरे को. जाऊ दे आपण पाणीपुरी खायची. छान बनवतो आपण. ह्या भैयाची पाणीपुरी. नको, त्याची पाणीपुरी खूप टेस्टी असते. नको. सावधान रहना, सतर्क रहना. फेक आईडी से फ्रेंडशिप करेंगे. चैटिंग वीडियो कॉल रिकॉर्ड करेंगे. मीडिया पे अपलोड की धमकी देंगे. नहीं तो पैसों की डिमांड करेंगे. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. लूट लेगा स्कैम. सावधान. क्या करेंगे हम? सावधान. साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. सावधान रहना, सतर्क रहना. तर हा होता एक डिजिटल स्कॅम. आणि याच्यानंतर आपण एक दुसरा स्कॅम बघूया. एक शेवटचा 3रा सीन आपण बघू. याच्यामध्ये आपण बाहेरगावीची मुलं, आता नवीन जनरेशनची मुलं चांगले शिकतात, डिप्लोमा डिग्री वगैरे करतात आणि बाहेरगावला नोकरी करण्याची स्वप्न जी बघतात, त्याच्यामध्ये देखील अनेक फ्रॉड होऊ शकतात. हे फ्रॉड कसे होतात ते आपण आता साला मैं तो सांप बन गया. सांप बन के कैसा टन गया. सब सूट मेरा देखो, ये जूता मेरा देखो, जैसा गोरा कोई लंदन का. अरे मैं तो अभी अमीर बनने वाला हूँ. नीलेश, पहचाने क्या? नहीं तो कौन तुम? अरे मैं परेश. परेश कौन? अरे तेरे स्कूल का, कॉलेज का फ्रेंड. कॉलेज का फ्रेंड? नहीं मैं पहचान नहीं. मुझसे तो नोट्स लेके कॉपी करके पास हुआ. मुझे भूल गया. अच्छा
ठीक है, अभी मैं गरीब लोगों के साथ ज्यादा बात नहीं करता। क्यों क्यों ऐसा क्यों? मेरे को अभी मैं अमीर बनने वाला हूँ। क्या बात कर रहा है? यूके से मेरे को नौकरी के लिए अप्लाई है। यूके डॉलर में कमाऊंगा, डॉलर में। अच्छी बात है। अभी वीजा भी आने वाला है, टिकट भी आने वाला है, अभी मैं अमीर बनने वाला हूँ। मेरे सारे पेपर हो गए सब, उन लोगों ने सब साइड बोला है, ये ऐसा ऐसा लिख करो, सब करो, बस अब कर दिया। अब मैंने कर दिया। लेकिन तूने जांच पड़ताल की? जो एजेंट से तुमने अप्लाई किया है वो गवर्नमेंट अप्रूव्ड ऑथोराइज है कि नहीं? वो लोग सब बताते हैं, फोन करेंगे ना सब मालूम पड़ जाता है उन लोग। वो लोग जैसा बोलेंगे वैसा करने का, बस। क्या बात कर रहा है? तेरी तो चांदी चांदी। अभी मैं डॉलर में कमाऊंगा। पैकेज कितने का है मालूम है? क्या बात कर रहे हैं? 25 लाख का पैकेज है मेरे को। वो लोग बोला है मेरे को 25 लाख का पैकेज देगा। वारे न्यारे हो गए। अभी चल गया। भूल मत जाना, और कुछ काम रहेगा तो बताना, मैं तो तेरा दोस्त हमेशा ही हूँ। हाँ ठीक है ठीक है ठीक है, चल बेस्ट ऑफ लक के लिए, बेस्ट ऑफ लक। चलो चलो चलो। साला मैं तो सांप बन गया, सांप बन के कैसा ठन गया। 1 महीने के बाद अरे मैं तो लूट गया, पूरी तरह से लूट गया। अरे नीलेश, लूटने के गाने क्यों गा रहा है? तू तो यूके जाने वाला था, डॉलर आने वाले थे। अरे काय का डॉलर, काय का यूके? उन लोगों ने मेरे को फंसा दिया। वो लोग बोला था ये साइड वो साइड सब मैंने किया, 1 लाख रुपए भी भर दिया था। क्या बात कर रहा है? हाँ, अब मेरे उन लोगों का साइड भी बंद है, सब बंद है। तो अब क्या, मैं तो पूरा का पूरा लूट गया। अब मैं क्या करूँ, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है। उस दिन तुझे बोला था ना मैंने कि साइड अच्छे से देख ले। आपको उस दिन बात मान लेता, मेरा 1 लाख रुपया बचत। ठीक है, तेरे साथ बहुत बुरा हुआ नीलेश, जो हो गया जाने दे। आगे फिर भी और कुछ काम रहेगा तो तेरा दोस्त ये बैठा है। ठीक है, मेरा 1 लाख मैं तो लूट गया। तुमच्या बरोबर सायबर गुन्हा झालाय? तर मग तुम्ही 1930 या टोल नंबरवर कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. सावधान रहना, सतर्क रहना, बैंक डिटेल किसी को न देना, ओटीपी पासवर्ड शेयर मत करना, पर्सनल डिटेल सीक्रेट रखना, अननोन कॉल से संभल कर रहना, लूट लेगा स्कैम, सावधान, क्या करेंगे हम, सावधान, लूट लेगा स्कैम, सावधान, क्या करेंगे हम, सावधान, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, सावधान रहना, सतर्क रहना, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम, साइबर क्राइम. तेव्हा हे शेअर करत असताना कोणी आपल्याला लोकेट करत नाही ना, याची पण काळजी घ्या की आपली अशी पर्सनल डिटेल तुम्ही कधीच टाकू नका, जेणेकरून सायबर गुन्हेगार जे बसलेले असतात, जे तुमच्यावर वॉच ठेवत असतात, त्यांच्याकडे तुमची संपूर्ण माहिती येते. तुम्ही कुठल्या पण याच्यावर साईडवर तुमचा फोटो टाकला तर फोटो येतो, तुमचं नाव ऑलरेडी असतं, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही साईडवर टाकला तर मोबाईल नंबर पण असतो, तुमचा ॲड्रेस ते आरामात लोकेट करू शकतात. त्याच्यानंतर तुमची ॲनिव्हर्सरी झाली, तुमचे बर्थडे झाले, या वेगवेगळ्या ज्या तुमच्या प्रसंग आहेत तुम्ही ते अपलोड करत असतात, ते सगळे प्रसंग तिथे कॅश केले जातात आणि त्यानुसारच ते प्लॅन करून तुम्हाला फसू शकतात. तर ह्या संपूर्ण सगळ्या साईटचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा. आपण आपल्या आनंद म्हणून फक्त त्याला वापरा आणि ह्या गुन्ह्यांपासून तुम्ही तुमचा बचाव करा, हेच आम्ही इथे सांगू. आणि याचबरोबर पोलीस आयुक्तालय मुंबई, पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 मुंबई अंतर्गत दैसर पोलीस ठाणे, संजीव सोशल ग्रुप मार्फत आम्ही हे जे छोटंसं नुक्कड नाटक जे सादर केलं आहे. अच्छा, नाटकाचं नाव तुम्ही सांगाल का सगळ्यांना? आपण एकदा सगळेजण बोलूया, आमच्याबरोबर तुम्ही पण बोला. आधी आम्ही बोलतो, नंतर तुम्ही बोला. नाटकाचं नाव आहे सबका आएगा टाइम, ये है साइबर क्राइम. टाळ्यांच्या गजरात आहे. एकदा बोल, 1 2 3 स्टार्ट. सबका आएगा टाइम, ये है साइबर क्राइम. पडवळ साहेब आणि भालचंद्र पडवळांनी आता पुन्हा महत्वाचं आहे सरांबरोबर. मोठे साहेब, मॅडम या. सर्व पोलीस अधिकारी, आमचे आता आलेले वैभव बाळासाहेब पाचपुते पोलीस उपनिरीक्षक, शेखर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक, आपण सर्व इथेच यासाठी. आणि मनोज आचार्य यांना विनंती करतोय, वैभव बाळासाहेब पाचपुते यांना पुष्पगुच्छ द्यायचं आहे.
सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करा की पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी खूप चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम केलेला आहे. मी सर्वप्रथम ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये मनोज आचार्य यांच्या शुभ हस्ते आमचे वैभव बाळासाहेब पाचपुते पोलीस उपनिरीक्षक त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. वैभव बाळासाहेब पाचपुते, वैभव बाळासाहेब पाचपुते. त्याचबरोबर शेखर चव्हाण साहेब पोलीस उपनिरीक्षक शेखर चव्हाण साहेब. ही मंडळी रात्रंदिवस आपल्यासाठी राबत असतात. आपण गाढ झोपलेले असतो आणि ही मंडळी रात्रभर कडा पहारा देऊन आपल्यासाठी खूप चांगल्या तऱ्हेने काम करत असतात. आणि सर आदरणीय API रमेश भोते साहेब यांचाही सत्कार मनोज आचार्यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ द्यावे. मंडळी तुम्ही विचार करा, फुलं आणण्यासाठीच आमचे ज्येष्ठ नागरिक असतात. ते बिचारे आमच्यासाठी जोगेश्वरीला जाऊन लांबून जाऊन फुलं जी माझी कामं आहेत ती सगळी ज्येष्ठ नागरिकांनीच केलेली आहे. त्यामध्ये सगळी आमचे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी टाळ्या होऊन द्या. आणि उडानवरती हे प्रेम हा संपूर्ण महासागर, आपला प्रेमाचा महासागर सतत राहू द्या. आणि आपण जे आता कलावंतांचे ग्रुप फोटो आहेत ते ग्रुप फोटो सेशन करूया. इथे दीपक ठाकूर यांच्या वतीनं आपल्या प्रतिक्रिया, कारण आम्ही सायबरवर खास एक डॉक्युमेंटरी फिल्म किंवा महाराष्ट्र रेजिंग डे वरती फिल्म तयार करतोय. त्याच्यावर आपल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आमच्या TV कॅमेराला देऊ शकता. आणि कलावंतांचे ग्रुप फोटोसाठी त्या कलावंतांनी उपस्थित राहावं अशी विनंती. हेमंत सर ठाकूर साहेब, आपल्या सगळ्यांचे फोटो त्यांच्या बरोबर येण्यात एक चांगलं होईल. तुम्ही आमचं अत्यंत अद्भुत सेवा अभय पाणी आपण पुढे आर्किटेक्ट अभय पाणी आणि सगळ्यांनी नाश्ता घ्या, चहा घ्या. अरे बघा